नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्यामध्ये काही नावामध्ये चुका असतील किंवा क्षेत्र चुकलं असेल, एकक चुकलं असेल, वारस नोंद करायची असेल तर तुम्ही घर बसल्या सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती आणि इतर हक्काची सुद्धा दुरुस्ती असेल ती तुम्ही घर बसल्या एकदम फ्री मध्ये करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाइन सातबारा दुरुस्ती पोर्टल वरती जाऊन एकदम लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामध्ये कागदपत्रे कशी अपलोड करायची, त्यानंतर तुमचा ऑनलाइन संपूर्ण फॉर्म जो आहे तो कसा एकदम ॲक्युरेट प्रॉपर भरायचा, ही सगळी माहिती आपण घेऊन आलेलो आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टिंग पासून शेवट पावती येस तोपर्यंत सगळा व्हिडिओ हा घेऊन आलोय। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचत राहतील। आणि तुम्ही टेलिग्रामवरती आपला ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉइन नसेल झाला तर खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा। तिथे सुद्धा आम्ही नवनवीन अपडेट्स या देत असतो। तर चला पाहूयात सातबारा दुरुस्ती ऑनलाइन कशी करायची असते। मित्रांनो, सातबाऱ्यावरती दुरुस्ती करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यावं लागतं, pdeigr.maharashtra.gov.in। या वेबसाईटची लिंक मी खाली दिलेली आहे। म्युटेशन अपडेशन इन लँड रेकॉर्ड सातबारा, इथे भरपूर इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेली असतील, पण या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन हा हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ही वेबसाईट तुम्ही मोबाईलमधून किंवा तुमच्या कम्प्युटरमधून ओपन करू शकता। इथे तुम्हाला निळ्या रंगाचा क्रिएट न्यू यूजर अकाउंट हा ऑप्शन दिसेल, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्रिएट न्यू यूजर अकाउंट, लक्षात ठेवा या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला पुढच्या पेजवरती तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते अकाउंट बनवायचं आहे। ज्या व्यक्तीचं तुम्हाला सातबारे दुरुस्ती करायची आहे त्या व्यक्तीचंच अकाउंट इथं बनवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। इथं नाव टाकायचं आहे, नाव टाकताना पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव हे संपूर्ण नाव टाकायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्समध्ये यूजर नेम आणि पासवर्ड बनवायचा आहे, तर यूजर नेम तुम्ही कोणतंही कशा प्रकारे बनवू शकता। त्यानंतर चेक अवेलेबिलिटी या निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करून यूजर नेम अवेलेबल अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला आला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला आता पासवर्ड बनवायचा आहे। पासवर्ड बनवताना abc@123 तुमचं नाव @123 अशा प्रकारचे इथं दोन्ही रकाम्यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचे आहेत। त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं कोणताही एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या पुढे आन्सर लिहायचं आहे। त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर एकदम व्यवस्थित टाका, महत्त्वाचा नंबर आहे। त्यानंतर इथं ईमेल आयडी टाकायचा आहे, पॅन कार्ड नंबर सुद्धा टाकायचा आहे। पिनकोड म्हणजेच तुमच्या गावाचा पिनकोड हा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे। पिनकोड टाकताना एकदम व्यवस्थित पिनकोड टाकून घ्या, महत्त्वाचा आहे। त्यानंतर इथं कंट्री येते, कंट्री ऑटोमॅटिकली इथं सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य इथं सिलेक्ट झालेला आहे। आता इथं लक्षात ठेवा डिस्ट्रिक्ट आपला तुमच्या ज्या ठिकाणचा सातबारा आहे त्या ठिकाणचा डिस्ट्रिक्ट इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होतो तो म्हणजे हा बॉक्स। तर भरपूर जणांना कळलं नाही तर हा बॉक्स काय आहे, तर या बॉक्समध्ये तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, तर तुमच्या शेजारचं एखादं ओळखीचं ठिकाण तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथं तुम्हाला भरपूर ठिकाणं दिसतील, पण तुमचं जे सिटी किंवा तालुक्याचं जर नाव असेल तर ती तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस डिटेल तुमचा आधार कार्डवरती जो ॲड्रेस असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे। ही सगळी माहिती भरायची एकदम व्यवस्थित, पुन्हा तुम्ही एकदम व्हिडिओच्या मागे जाऊन तुम्ही पाहू शकता। सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट हे सक्सेसफुली रजिस्टर केव्हा होईल, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा खाली मेसेज आला पाहिजे, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, प्लीज रिमेंबर यूजर नेम आणि पासवर्ड इन फ्युचर ट्रान्झॅक्शन। तर अशा प्रकारचा मेसेज जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला समजायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर आता तुम्हाला पुन्हा होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती येण्यासाठी परत त्याच वेबसाईटवरती यायचं आहे। आता इथं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं यूजर नेम आणि पासवर्ड टाकून यूजर लॉग इन करून घ्यायचं आहे। आपण अकाउंट बनवलेलं आहे, आता आपण लॉग इन जो आहे तो लॉग इन करणार आहे। लॉग इन करताना यूजर नेम पासवर्ड आणि जो कॅप्चा आहे जो इमेजमध्ये डाव्या साईडला दिसतोय तो आहे तसा टाकून रिमेंबर मी या ऑप्शनवरती क्लिक करून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे।
लॉग इन बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमच्यासमोर आता एक नवीन होम पेज ओपन होणार आहे, ज्यामध्ये अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. इथे रजिस्ट्रेशन, मॅरेज, ई फिलिंग, 7/12 म्युटेशन, ई रजिस्ट्रेशन, ई प्रॉपर्टी कार्ड, DDM, ई महाभूमी, ई मोजणी अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर आत्ता आपल्या कामाचा जर ऑप्शन पाहिला तर 7/12 म्युटेशन, डाटा एंट्री फॉर लँड रेकॉर्ड्स, इथं हा 7/12 ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. 7/12 म्युटेशन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं टाईप सिलेक्ट करायचा आहे, युजर इन बँक, युजर इन सिटीजन आणि ऑदर. तर युजर इन सिटीजन हा ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे, आपण पब्लिक आहोत त्यामुळं प्रोसेस या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला आता तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकाराची अर्ज करायचा आहे त्या फेरफार क्रमांक निवडायचा आहे. तर फेरफार प्रकार म्हणजे काय असतो, तर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचा गाव. तर जिथे तुमचा 7/12 आहे, ज्या 7/12ची तुम्ही दुरुस्ती करणार आहात तो 7/12चा इथं तुम्हाला जिल्हा, त्यानंतर जो तालुकामध्ये तुमचा 7/12 आहे तो तालुका इथं निवडायचा आहे. ज्या गावामध्ये तुमचा 7/12 आहे त्याच गावाचं इथं नाव जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. गावाचं नाव एकदम व्यवस्थित निवडा, तरच तुमचं पुढे गेल्यानंतर तुमचं नाव तुम्हाला सापडेल. हे निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ई करार, बोजा चढवणे, महान खत, त्यानंतर बोजा कमी करणे, वारस नोंद, मैताची नावे कमी करणे, त्यानंतर अपाक शेरा कमी करणे, एकुमे नोंद कमी करणे, विश्वस्तानाचे नाव बदलणे, हस्तलिखित व संगणकीकृत 7/12 मध्ये तफावत दुरुस्ती करणे आणि खातेदाराची माहिती भरणे. तर हे ऑप्शन तुम्हाला दिसतील, एवढी कामे याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आता हे हस्तलिखित व संगणकीकृत 7/12 मध्ये तफावत दुरुस्तीसाठी करावायचा अर्ज हा निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही 7/12 दुरुस्ती करणार आहात ते. जर तुम्हाला दुसरं काय करायचं असेल तर तो ऑप्शन तुम्ही मागे जाऊन सिलेक्ट करू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदाराची माहिती द्यायची, खातेदाराची माहिती द्यायची आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत. या तिन्ही स्टेप एकदम सोप्या आहेत, एकदम व्यवस्थित तुम्हाला समजून घ्या. तर इथं तुम्हाला अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव टाकायचं आहे, टोपण नाव टाकायचं आहे असलं तर, आणि इथं मोबाईल नंबर टाकून ईमेल ID टाकायचा आहे आणि इथं दिनांक पाहू शकता. इथं जे नवीन नाव तुम्ही लावणार आहे, इथं सेम जे नवीन तुम्ही दुरुस्ती करणार आहात तेच नाव जर इथं असेल तर बेटर होईल. त्यानंतर आता इथं आपला अर्ज यशस्वीरित्या अपलोड झालेला आहे असा मेसेज तुम्हाला येणार आहे. हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं ओके बटनावरती क्लिक करायचं आहे, किंवा हे जे कॉपी करून तुम्ही इथं पेस्ट करू शकता. जो हिरव्या रंगामध्ये तुम्हाला पॉपअप आला असेल तो पॉपअप इथं तुम्हाला ओके करून तो पेस्ट करायचा आहे. आता इथं काय करायचं आहे, खातेदाराचा नाव किंवा पहिले नाव किंवा खाते क्रमांक तुम्ही टाकू शकता. तुमचा आट डाउनलोड करायचा आहे आणि आटवरती हा खाते क्रमांक जो आहे इथे लिहिलेला तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे बघा. आटवरती जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. मी जसं सांगतोय तसंच करायचं आहे, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. इथं आपण आता खाते नंबर टाकूयात 372 खाते नंबर टाकल्यानंतर खातेदार शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथं लोडिंग होईल आणि तुमचं उजव्या इथं कॉलममध्ये खातेदार निवडामध्ये तुमचं नाव जे आहे ते नाव येणार आहे. तुमचं इथं अनेक नावं आली तर तुमचं नाव त्याच्यामध्ये शोधून तुम्हाला ते नाव तुमचं निवडावं लागेल. हे नाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर माहिती जी आहे ती दिसेल, ज्यामध्ये तुमचे सगळे खाते क्रमांक दिसतील आणि सर्वे नंबर दिसतील. तर ज्यामध्ये तुम्हाला इथं बदल करायचा आहे, ज्यामध्ये चुका दुरुस्ती करायच्या आहेत ते खाते क्रमांक तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर सगळे करायचे असतील तर सर्व निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं समाविष्ट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्या समाविष्ट कराल तो उजव्या साईडला तुम्हाला ते जाऊन पडेल, त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करणार आहात. आता दुरुस्तीचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. 7/12 वरती तुम्ही एकूण क्षेत्रफळ किंवा एकूण दुरुस्त करणार आहात एकक, का खातेदाराचे नावातील दुरुस्ती करणार आहात, का खातेदाराचे क्षेत्र दुरुस्ती करणार आहात. तर जे तुम्हाला दुरुस्ती करायचं आहे ते तुम्ही इथं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आपण नावामध्ये करणार आहोत तर दुसरा ऑप्शन नावामध्ये. त्यानंतर खाली अशाच प्रकारे तुमचं नाव जे आहे ते नाव तुमचं जुनं जे 7/12 आहे ते दिसेल. वरती लाल रंगामध्ये दिसल्यानंतर तुम्हाला आता इथं दुरुस्त करायचं आहे ते नाव इथं 3 बॉक्समध्ये टाकायचं आहे. पहिलं नाव, वडिलांचं नाव जे दुरुस्त करणार आहात ते, आणि आडनाव. इथं मराठीमध्ये तुम्ही एकदम व्यवस्थितपणे गुगल इनपुट टूलचा वापर करून मराठीमध्ये नाव आपण इथं टाकून घेऊयात. आणि जर तुम्ही क्षेत्रफळ किंवा एकक जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही ते 7/12 वरती जाऊन ऑप्शन जो आहे तो ऑप्शन चेंज करून तुम्ही क्षेत्रफळ सुद्धा घेऊ शकता.
सेम अशाच प्रकारे तुम्ही जे क्षेत्रफळ तुम्हाला टाकायचं आहे ते क्षेत्रफळ तुम्ही सुद्धा टाकू शकता. क्षेत्र आणि एकक सुद्धा अशा प्रकारे जे नाव मी जसं दुरुस्त करतोय तसंच तुम्हाला टाकायचं आहे. आता आपण नाव जे आहे ते नाव बरोबर टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती साठवा या ऑप्शनवरती क्लिक करायला तुम्ही विसरू नका. हे नाव एकदम व्यवस्थित टाकून माहिती साठवा याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला माहिती साठवली असा मेसेज आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला खातेदाराची इथं माहिती साठवल्यानंतर इथं दुरुस्तीचा तपशील द्यायचा आहे. दुरुस्तीचा तपशील तुम्ही काय देणार आहात तर इथं मी कशा कारणामुळे किंवा काय झालेलं आहे ते थोडक्यात लिहून तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं पुढे जा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करता तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, जुना हस्तलिखित 7/12 इथं अपलोड करायचं आहे आणि इतर. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या 300 KB मध्ये हे फाईल जी आहे ती फाईल अपलोड करायची आहे. 300 KB मध्ये ज्या वेबसाईटवरती इथं त्यांनी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही जाऊन अशा प्रकारची लिंक ओपन होईल, तिथं अपलोड करून लेस कंप्रेस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जी PDF तयार करणार आहात, जुना हस्तलिखित 7/12 असेल किंवा तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स असतील जेमध्ये तुम्ही देणार आहात, तर जुना हस्तलिखित 7/12 तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे, जो तुम्ही तलाठ्याकडून किंवा तुमच्या तहसील ऑफिस या दोन्ही कार्यालयामधून आणताल. तर जुना हस्तलिखित 7/12च्या पत्रच तुम्हाला इथं अपलोड करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा 300 KB मध्ये. त्यानंतर आता इतर माहितीमध्ये काय द्यायचं आहे, इतर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला जे तुमचं बरोबर डॉक्युमेंट्स आहे, समजा तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक यावरती बरोबर नाव आहे आणि 7/12वरती थोडं चुकलेलं आहे, तर तुम्ही या गोष्टी द्यायच्या आहेत की ज्यामध्ये बरोबर नाव आहेत त्याचे पुरावे तुम्हाला इथं द्यावे लागणार. तर इथं तुम्हाला देताना आपण इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकवरती इथं आपलं नाव व्यवस्थित आहे, त्यामुळे आपण ही माहिती इथं आपण अपलोड करणार आहे. म्हणजेच PDF स्वरूपात इथं सगळे PDF मध्ये आपण अपलोड करणार आहात. आता 300 KB मध्येच ही PDF फाईल इथं अपलोड होते. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कागदपत्रे ही 300 KBची पाहिजे आहेत आणि PDF साईजमध्येच पाहिजे आहेत. रिड्यूस करण्यासाठी तिथं त्यांनी टू रिड्यूस PDF साईज विजिट कंप्रेस तिथं ऑप्शन दिलेलं आहे. तर कागदपत्रे अपलोड झाली. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर उजव्या साईडला फाईल अपलोड झाली असा तुम्हाला 2 ऑप्शन तिथं दिसतील. तर हे 2 ऑप्शन पाहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आता स्वघोषणापत्र जे आहे ते स्वघोषणापत्र वाचून घ्यायचं आहे. ह्या अटी, शर्ती, कलम वगैरे सगळे मान्य आहेत, सहमत आहे, अग्रीवरती क्लिक करून तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. काही अडचण येत असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, आपला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करा, मी तुम्हाला मदत करेल. तर अशा प्रकारे इथं OTP जो आहे तो OTP पाठवलेला आहे आणि OTP पाठवल्यानंतर तुम्हाला इथं OTP जो आहे तो OTP टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर माहिती साठवा या ऑप्शनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आपण आता जो OTP आलेला आहे तो OTP टाकणार आहे आणि माहिती साठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एकदम व्यवस्थित माहिती भरायची आहे. आता आपण पुढे जाऊयात. जो OTP आलेला आहे तो OTP आपण इथं टाकलेला आहे आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथं माहिती साठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर माहिती साठवा ज्या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज ग्रीनमध्ये दिसला पाहिजे की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. ही माहिती एकदम व्यवस्थित सेव्ह करा. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं SMS सेंड सक्सेसफुली SMS सुद्धा आला असेल, तुमचा अर्ज सादर झालेला आहे. अर्जाची प्रत या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्जाची प्रत या निळ्या रंगाच्या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा पॉपअप जो ऑप्शन आहे तो पॉपअप अनेबल पाहिजे, तेव्हा ही प्रिंट ओपन होईल. तर अशा प्रकारे अर्जाची प्रिंट ही तुम्ही याच्यामध्ये ही अशा प्रकारे इथं माहिती असेल जे की तुम्ही काय काय बदल केलेला आहे आणि जुने काय होतं, नवीन काय केलेलं आहे, अपडेटसाठी तुम्ही अर्ज कसा केलेला आहे याची सगळी माहिती तुम्हाला इथं दिलेला आहे. हा अर्ज तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय इथे जाणार, त्याची चौकशी होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता अशा प्रकारे केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम काय तर करायचं आहे तुम्हाला, तर वरती सेव्हचा ऑप्शन आहे, इथं सेव्ह करायचं आहे PDF फाईलमध्ये आणि PDF फाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर ही PDF फाईल तुम्हाला जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती PDF फाईल सेव्ह करून ठेवायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही PDF फाईल ओपन झालेली आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही PDF फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये जी आहे ती सेव्ह करून ठेवू शकता. अशा प्रकारे हा ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या करू शकणार आहात. मित्रांनो, अशा प्रकारे हा अर्ज भरायचा होता आणि हा अर्ज भरल्यानंतर ती PDF फाईल जी आहे ती PDF फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे. काही 15 ते 20 दिवस सुद्धा लागू शकतात किंवा 20 ते 30 दिवस सुद्धा लागू शकतात.
कारण की कागदपत्रे जातात तुमची तलाठी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाकडे आणि ती कागदपत्रे सगळी चेक केली जातात आणि ती चेक करून ऑनलाईन तुमचे जे सातबारे असतील त्या सातबाऱ्यावरती सगळी अपडेट पुन्हा दुरुस्ती नावाची असेल किंवा क्षेत्रफळ जर असेल किंवा एकोक किंवा वारस नोंद ही डायरेक्टली अपडेट होते. तर यासाठी थोडा टाईमसुद्धा लागू शकतो. तर व्यवस्थित डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा जे डॉक्युमेंट्स एकदम करेक्ट आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही व्हिडिओ अशाच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.